काय बघत होतो आपण? हां, पॉप आयटम. ओके. सो दीज आर द मेथड्स. ओके. आता आपण डिलीटचं बघितलं आणि क्लिअर काय करेल? पूर्ण लिस्ट क्लिअर करेल. ओके. क्लिअर काय करेल? फुल लिस्ट क्लिअर करेल. ओके. क्लिअर विल इट विल डिलीट or remove all items present in dictionary. ओके. पूर्ण आयटम्स आपली इथं रिमूव्ह केले जातील. ओके. सो एक क्विकली मी दाखवेल एक्झाम्पल. रँडम इज इक्वल टू a is equal to 20, b is equal to 30. ओके. नॉट इज इक्वल टू कॉलम घ्यावं लागतं आपल्याला. ओके. आणि रँडम मध्ये आपण ह्या व्हॅल्यू स्टोअर केल्या आणि पूर्ण क्लिअर करायचं असेल रँडम डॉट क्लिअर. रँडम डॉट क्लिअर. रँडम ची स्पेलिंग चुकली. ठीक आहे. सो हे क्लिअर काय होईल? पूर्ण क्लिअर करून टाकेल. ओके. इट विल एम्प्टी. पूर्ण एलिमेंट्स काढून टाकेल. ओके. डिलीटचे 3 वेज आहेत, लाईक म्हणजे पॉप, पॉप आयटम आणि क्लिअर. क्लिअर विल डिलीट ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट. ओके. एनी डाऊट इन दिस? डिलीट समजले? हाऊ टू डिलीट, राईट? आता आपण जवळपास सगळ्याच मेथड्स बघितल्या. लेट मी चेक कोणती राहिली का. ईएमपी कसं चेक करणार मी? ईएमपी डॉट टॅब. क्लिअर बघितली. कॉपी पुन्हा बघणार आहे. फॉर्म कीज राहिली. गेट आयटम्स की पॉप, पॉप आयटम अपडेट. ओके. सो आता नेक्स्ट लाईक हाऊ टू गेट all the keys of dictionary. ओके. सो सिंपल मेथड आहे त्याच्यासाठी emp डॉट keys. emp डॉट keys. So I'll get all this ID, name, department, role, manager. ओके. आपल्या हे कोणत्या कोणत्या कीज आहेत त्याच पूर्ण कीज आपल्याला भेटून जातील. हाऊ टू गेट ऑल द कीज ऑफ डिक्शनरी. आयडी आहे, नेम आहे, डिपार्टमेंट आहे, रोल आहे, मॅनेजर आहे. ओके. सो हे कधी यूज होईल? सपोज तुमच्याकडं डेटाबेस मधल्या 1000 कीज आहेत. ओके. मग एखादी न्यू की ऍड करायची तर तुम्हाला माहिती पाहिजे की ऑलरेडी प्रेझेंट आहे का नाही. ओके. सो त्याच्यामध्ये आपण कंडिशन लावू शकतो की बाबा इफ की प्रेझेंट देन डू नॉट ऍड. इफ की प्रेझेंट, इफ की नॉट प्रेझेंट देन ऍड. ओके. जसं इंग्लिशमध्ये बोलतोय मी, इफ की इज प्रेझेंट देन ऍड द की. सॉरी, डू नॉट ऍड द की. इफ की इज नॉट प्रेझेंट देन ऍड द की. हे आपण जसं इंग्लिशमध्ये बोलतोय सिमिलर वे आपल्याला कोडिंग मध्ये पण लिहायचं आहे. ओके. बट आपल्याला माहिती असलं पाहिजे ना की कोणते की प्रेझेंट आहे आणि काय नाही. ओके. तर त्याच्यासाठी emp डॉट कीज मेथड आहे. ओके. यूज होतात हे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड आहे व्हॅल्यूज चेक करायच्या. ओके. लाईक हाऊ टू चेक ऑल व्हॅल्यूज और हाऊ टू गेट ऑल व्हॅल्यूज असं म्हणता येईल. ओके. तर त्यासाठी emp डॉट व्हॅल्यूज मेथड आहे. ओके. सो फक्त तुम्हाला व्हॅल्यूचा सेट पाहिजे किंवा लिस्ट पाहिजे व्हॅल्यूची, तर तुम्ही असं व्हॅल्यूज यूज करू शकता. ओके. डिक्शनरीतल्या व्हॅल्यूज क्लिअरली मेन्शन आहे. डिक्शनरी मधल्या व्हॅल्यूज. ओके. व्हॅल्यूज. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे बघायचे तुम्हाला, आयटम्स बघायचेत. ओके. आयटम्स म्हणजे कोणते कोणते आयटम्स आहेत, तर emp डॉट आयटम्स. ओके. सो इफ यू सी लाईक तुम्हाला आयटम हे टपल फॉर्म मध्ये आलेत आता. आयडी, नेम, डिपार्टमेंट, रोल, ओके, मॅनेजर. ओके. ऍक्शन्स, ऑपरेशन्स करते वेळेस लाईक डेटा प्रोसेस करते वेळेस आपल्याला ह्या मेथड्स यूज होतील. कीज, व्हॅल्यूज, आयटम्स. ओके.
हे 3 मेथड आहेत. लाइक दिस इज रिलेटेड टू डिक्शनरी. ओके. सो डिक्शनरी हँडलिंग और डिक्शनरी ऑपरेशन्स. ओके. सो डिलीट नंतर आपण कोणत्या मेथड बघितल्या? लाइक डिक्शनरी रिलेटेड मेथड्स. डिक्शनरी रिलेटेड मेथड्स. ओके. सो फर्स्ट मेथड कोणती बघितली आपण? कीज. ओके. कीज ही जी मेथड आहे काय करेल? रिटर्न ऑल द कीज प्रेझेंट इन डिक्शनरी. ओके. त्याच्यानंतर व्हॅल्यूज एक मेथड बघितली आपण. व्हॅल्यूज ती काय करते? रिटर्न ऑल द व्हॅल्यूज. ओके. रिटर्न व्हॅल्यूज. ओके. आय विल मेन्शन ओनली रिटर्न व्हॅल्यूज. ऑल द व्हॅल्यूज यू कन्सिडर अँड आयटम्स. ओके. रिटर्न आयटम्स. ओके. क्लिअर आहे? कीज व्हॅल्यू आयटम्स ह्या काय डिक्शनरी डिक्शनरी मधल्या पूर्ण कीज पाहिजे असतील, डिक्शनरी मधल्या पूर्ण व्हॅल्यूज पाहिजे असतील, आयटम्स पाहिजे असतील तर आपण ह्या डिक्शनरी नेम डॉट कीज, डिक्शनरी नेम डॉट व्हॅल्यूज, डिक्शनरी नेम डॉट आयटम ह्या मेथड यूज करू. ओके. आणि त्याच्यानंतर शेवटची मेथड राहिलेली बघितली आपण, राईट? फॉर्म कीज. ओके. फ्रॉम कीज. ओके. सो तुमच्याकडे एक डेटाबेसचे कॉलम दिले कोणीतरी. ओके. डेटाबेसचे कॉलम दिले. सपोज ए बी हे कॉलम आहेत सपोज लिस्ट मध्ये दिलेत तुम्हाला. बी सी. ओके. इन दिस वे हे कॉलम दिलेले आहेत. ओके. हे ही लिस्ट दिली बाबा हे तुमच्या डेटाबेसचे कॉलम्स आहेत. तुम्ही ह्याची डिक्शनरी क्रिएट करा असं तुम्हाला कोणी सांगितलं. ओके. ह्या डेटाबेसच्या कॉलम्स थ्रू जे हे कॉलम्स प्रेझेंट आहेत त्याच्या थ्रू तुम्ही ह्याची डिक्शनरी क्रिएट करा असं सांगितलं. ओके. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय? डिक्शनरीची मेथड आहे डायरेक्टली डिक्ट डॉट डॉट आणि फॉर्म कीज. ओके. आणि इफ यू वॉन्ट. ओके. सो तुम्हाला काय क्रिएट करून दिलं ह्याने? एक एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करून दिली. काय क्रिएट करून दिली? एक एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करून दिली. ओके. आणि त्यांची बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय दिली? नन. राईट. प्रत्येकाची व्हॅल्यू काय दिलेली आहे? नन. ओके. Why it is taking loan ID, customer name none. ओके. सो इट शुड नॉट टेक. कारण आपली जी ओके इथं आहे बी द्यावं लागेल आपल्याला. आपली जी डिक्शनरी आहे ती काय? आपली जी ही आहे आपली जी लिस्ट होती ती ए बी सी होती. सो ए मध्ये काय? नन आहे. बी मध्ये काय? नन आहे. सी मध्ये नन आहे. ओके. सो एक एम्प्टी डिक्शनरी आपल्याला क्रिएट करून भेटली. ओके. सो अशी केस आहे की तुम्हाला डेटाबेस माहिती आहे, डेटाबेस मधल्या व्हॅल्यूज माहित नाही. पहिल्यांदा आपण काय करतो? त्याचं स्ट्रक्चर बनवतो, राईट? टेबल नेम आणि टेबलचे कॉलम. ओके. आणि त्याच्यावर कन्स्ट्रेंट देतो. बट ऍक्च्युअल मध्ये डेटा काय आहे ते माहिती नाहीये. तर त्या केसमध्ये तुम्हाला जर एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करायची असेल तर फॉर्म कीज यूज होते. ओके. फॉर्म कीज फॉर क्रिएटिंग द डिक्शनरी. ओके. सो इथं मी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू पण देऊ शकतो. सपोज डिफॉल्ट मला माहिती आहे 0 व्हॅल्यू द्यायची आहे तर मी डिफॉल्ट व्हॅल्यू पण देऊ शकतो. पण एकच व्हॅल्यू देऊ शकतो. मल्टिपल व्हॅल्यू नाही देऊ शकत. ओके. 12 वगैरे देऊन बघू. एकच व्हॅल्यू देऊ शकतो. ओके. किंवा सिम्पली आपण काय करू? डिफॉल्ट व्हॅल्यू देऊन बघू. ओके. सो प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक डिफॉल्ट व्हॅल्यू मेन्शन करू शकता. ओके. सो एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करण्यासाठी ही मेथड आहे. ठीक आहे.
पण ही मेथड आपण कशावर करतोय? डिक्शनरीवर नाही करत. EMP नाही यूज केले, तर आपण डायरेक्टली हे डिक्शनरी यूज केलंय. ओके. डायरेक्टली डेटा स्ट्रक्चरचं नाव यूज केलंय. ओके. ह्याला काय म्हणतात? क्लास मेथड पण म्हणतात. ओके. लक्षात ठेवा. पुढे आपण बघणार आहोत जेव्हा उप्स कन्सेप्ट बघू. ओके. त्यावेळेस आपण सांगू किंवा हे क्लास मेथड आहे. ठीक आहे. डिक्शनरी. ओके. डायरेक्टली आपण EMP वर नाही. बाकी सर्व मेथड आपण EMP वर रन केल्या. बट आपण ही जी मेथड रन केली ती डिक्शनरीवर रन केली. ठीक आहे. तर EMP डॉट लाईव्ह टॅब क्लिअर बघितलं आपण. कॉपी कॉपी पुढे बघणार आहे. फॉर्म कीज, गेट आयटम्स. ओके. त्याच्यानंतर कीज बघितलं, पॉप पॉप आयटम बघितलं, सेट डिफॉल्ट बघितलं, अपडेट बघितलं आणि व्हॅल्यूज बघितलं. ओके. पूर्ण मेथड आपण बघितलेले आहेत. प्रॅक्टिस करायचे लाईक ऍक्सेसची प्रॅक्टिस करा. लाईक मी काल तुम्हाला हे दिले होतं. एक जेसन फाईल दिली होती, एक रिस्पॉन्स दिला होता. त्याच्यामधले व्हॅल्यूज कशा घ्यायच्या हे विचारलं होतं. तर प्रत्येकाने ते प्रॅक्टिस करा. इंटरव्ह्यू जेव्हा मी घेईल त्याच्यामध्ये तो प्रत्येकाला विचारणार मी की एक डिक्शनरी देणार, हे कसं ऍक्सेस करायचं, एक लिस्ट देणार, हे कसं ऍक्सेस करायचं. सो प्रॅक्टिस करा. सॅटर्डेला मी प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेणार आहे. ओके. हे 4 डेटाबेस खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. प्रत्येकाने प्रॅक्टिस करा. डेटा स्ट्रक्चर, सॉरी डेटाबेस नाहीये, डेटा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. कोणते कोणते बघितले आपण? क्विकली आपण एकदा बघू. पहिल्यांदा बघितलं लिस्ट, पुन्हा बघितलं टपल, राईट. त्यानं पुन्हा बघितली सेट, त्याच्यानंतर कोणतं बघितलं? डिक्शनरी. आता अनम्यूट करा, बोला सगळे. ठीक आहे, राईट. मीच बोलतोय असं होत नाही झालं पाहिजे. तुम्ही पण सांगा कोणते कोणते डेटा स्ट्रक्चर बघितले? लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी. आणि हे काय काय स्टोअर करतात? हे इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग ह्या व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी हे डेटा स्ट्रक्चर यूज केले आपण, राईट. ओके. सो पहिल्यांदा आपण लिस्ट बघितलं होतं. लिस्टमध्ये आपण लिस्टच्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत? कोणाला सांगता येईल? ऍडिशनच्या कोणती मेथड आहे? इन्सर्ट होती का? राईट. इन्सर्ट, अपडेट. आणखी कोणती मेथड होती? इन्सर्ट, अपडेट, सॉरी अपडेट नव्हती, अपेंड होती आणि एक्सटेंड होती, राईट. टपल मध्ये इन्सर्शन करू शकतो का? टपल मध्ये इन्सर्शन करू शकतो का? येस, नो? राईट. नो इन्सर्शन, कारण इट्स अ इम्युटेबल. सेट मध्ये कोणती होती? ऍड आणि अपडेट, राईट. डिक्शनरी मध्ये कोणती आहे? ठीक आहे. प्रत्येकाने उद्या ह्या सगळ्या मेथड अशा लिहून काढा. ओके. सर्व मेथड तुम्हाला काय करायचे? लिहून काढायचे. लाईक पूर्ण मेथड तुम्हाला वन गो मध्ये सांगता आल्या पाहिजेत. ओके. लिस्टच्या कोणत्या कोणत्या मेथड आहेत? अपेंड, एक्सटेंड, इन्सर्ट, रिमूव्ह, पॉप, क्लिअर, इंडेक्स, काउंट, आणखी कोणत्या आहेत? रिव्हर्स, ह्या सर्व मेथड आहेत. ओके. राईट. सॉर्ट एक मेथड होती. ओके. आता हे सिम्पली कसं लक्षात ठेवू शकता? त्यांच्या प्रॉपर्टीज वरून लक्षात ठेवू शकता. ओके. लिस्ट काय? म्युटेबल आहे. ओके. ही काय? इम्युटेबल आहे. ओके. आणि परत सेट काय? म्युटेबल आहे. डिक्शनरी पण म्युटेबल आहे. ओके. सो म्युटेबल आहे म्हणजे तुम्ही अपडेट ऍडिशन करू शकता. ऍडिशन करू शकता. ओके. सो ऍडिशनच्या कोणत्या मेथड आहेत? ओके. ह्याच्यामध्ये नाही आहेत, ह्याच्यामध्ये नाही आहेत. ओके. त्याच्यानंतर डिलिशनच्या कोणत्या मेथड आहेत? सॉर्टिंगच्या कोणत्या मेथड आहेत? ओके. लाईक ऍडिशनच्या मेथड असतील, डिलिशनच्या मेथड असतील. अपडेट कसं करायचं? ओके. ऍडिशन, अपडेट, डिलिशन. ओके. आणि त्याच्यानंतर सॉर्टिंग कशी करायची? ओके. किंवा डेटा स्ट्रक्चर स्पेसिफिक काही मेथड आहेत का? डेटा स्ट्रक्चर स्पेसिफिक मेथड्स. ओके. हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि म्हणजे प्रत्येकाला त्या मेथड लक्षातच असल्या पाहिजेत. त्या मेथड लिस्ट म्हणले की कोणत्या आहे? टपल म्हणजे किती? कोणत्या मेथड आहे? सेट म्हणजे कोणत्या आहे? डिक्शनरी कोणत्या आहेत? ओके. म्युटेबल म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन झालंच नाही पाहिजे की लिस्ट म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे. कारण लिस्टमध्ये अपेंड, एक्सटेंड, इन्सर्ट मेथड आहे. सो आपण लिस्ट चेंज करू शकतो. इट्स अ म्युटेबल थिंग. क्लिअर तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. ठीक आहे. तर उद्या तुम्हाला ह्या सगळ्या मेथड आल्या पाहिजेत. लाईक मी एकेकाला विचारेल की लिस्टची कोणती मेथड आहे, टपलची कोणत्या मेथड आहेत. ओके. टपलला तर 2च मेथड आहेत, काउंट आणि इंडेक्स. कारण इम्युटेबल आहे
आणि इंडेक्सिंग अलाउड आहे. ओके. लिस्टमध्ये इंडेक्सिंग अलाउड आहे आणि टपलमध्ये सो इंडेक्सिंग रिलेटेड 2 मेथड आहेत. कोणत्या? काउंट आणि इंडेक्स. बट इथं काय पॅकेजिंग आणि पॅकिंग अँड अनपॅकिंग हा कन्सेप्ट बघितला होता आपण. ओके. ते लक्षात आलं पाहिजे. सेटमध्ये काय म्युटेबल आहे, इंडेक्सिंग नाहीये, बट बायनरी ऑपरेशन्स आले होते. राईट? सो बायनरी ऑपरेशन्स कोणते कोणते होते ते लक्षात आले पाहिजे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपला जो नेक्स्ट पार्ट आहे तो स्ट्रिंग असेल. राईट? स्ट्रिंग म्हणजे जर तुम्ही बघितला 90% ओके 95% डेटा स्ट्रिंग असतो. 95% डेटा स्ट्रिंग असेल. ओके. कारण नेम स्ट्रिंग आहे. राईट? सिटी स्ट्रिंग आहे. राईट? मोबाईल नंबर स्ट्रिंग आहे. कारण मोबाईल नंबर स्ट्रिंग कसं कारण आपण सुरुवातीला प्लस लिहितो. +91. ओके. फक्त जर आधार नंबर म्हणलं तर तो इंटिजर राहील. ओके. बाकी सर्व डेटा जो आधार नंबर आहे, बाकी सर्व डेटा काय स्ट्रिंग आहे. नेम, सिटी, मोबाईल, ॲड्रेस किंवा तुमचं एज्युकेशन, तुमचं डिपार्टमेंट किंवा तुमचं मॅनेजर नेम हे कोणताही डेटा घ्या. 95% डेटा लाइक 100 डेटा घेतला त्याच्यामधला 95 काय असेल स्ट्रिंग असेल. ओके. सो स्ट्रिंग सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि स्ट्रिंग काय म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे? इम्युटेबल आहे. लक्षात ठेवा. ओके. सो लेट्स स्टॉप रिव्हिजन करून या उद्या. ओके. सो आपल्याला असा टेबल बनवायचे उद्या. सो मी नाही लिहिणार, तुम्हीच सांगणार मला. ॲडिशनच्या मेथड सांगायच्या, डिलिशनच्या मेथड सांगायच्या, अपडेट कसं करायचं ते सांगायचं, सॉर्ट आहे का नाही, कोणत्या डेटाबेसमध्ये डेटा स्ट्रक्चरमध्ये सॉर्ट अवेलेबल आहे. ओके. डेटा स्ट्रक्चर स्पेसिफिक लाइक सेटमधल्या बायनरी ऑपरेशनच्या मेथड्स, डिक्शनरीमधल्या की, व्हॅल्यू आणि आयटम मेथड्स. ओके. एक मेथड 100 वेळेस लिहून पाठ करा. ठीक आहे. ती बसल्या-बसल्या सगळं रिव्हिजन 2 मिनिटात रिव्हिजन झालं पाहिजे. ओके. So let's stop here. I'll upload the